हॅलो श्रीपूरकर. आज आमच्या पप्पांचा बर्थडे होता आणि आज आम्ही खूप मोठं सेलिब्रेशन करणार होतो, पण जरा दीदी आजारी असल्यामुळे आम्ही केलंच नाही जास्त सेलिब्रेशन. स्टार्टिंगपासून सुरू करूया. श्री गुरुदेव दत्त. आज आमच्या सिंबा आणि डॉली कशी भांडणं करत होती. खरंच राव, बारका जरी भाव असला ना बहिणीला मारतो. आता 8 वर्षाची होती तरी सिंबा तिला मारतोय. मग मम्मी आई तुझा आशीर्वाद पिक्चर लागला होता, खूप मस्त होता. आणि मग मम्मी मी तिकडेच बघत बसलो होतो, पण म्हणलं चला आपल्या पुन्हा मस्त ती 5 वाजल्या का चहा वगैरे करायची, निवांत भांडी कोंडी धुवून बसलो होतो. आणि आमची मम्मी बघा पिक्चर वगैरे म्हणली बघ यांना. नंतर मग डोळी मी मारते म्हणून गेली पळून बाहेर. मी म्हणलं थांबा, आलीच कशी पुढे पळती बघाच तुम्ही, थांबतच नाही ती माझ्यापाशी. मग मी म्हणलं थांब खायला देते, मला थांबली बघा, डोक्याला हात लावेपर्यंत थांबते ती. नंतर मग मी जर म्हणली ना ओरडली ना थांबा आलीच अजून एकदा. मग नंतर त्याच्या आईजवळ गेली, पिवळ्याजवळ गेली, दोघं पी पळून. पिवळ्याला तर माहिती आता मी आली म्हणजे हाणतच असतील नेमकं. पिवळ्यानं मला ओळखून ठेवली हो. मी रागात, ती ओळखतं मी रागात आलेली, प्रेमानं आलेली. कुत्र्यासारखं प्रेम कुणीच करू शकत नाही कोणा. मग नंतर सिंबा आतून वाकून बघत होता कसा बघा माणसांसारखा. मेरे सामने वाली खिडकी में एक चांद का तुकडा रहता ऐसे समज के वो देखता है देखो. मग नंतर आम्ही संध्याकाळी चाललो होतो जरा चौकात. दीदीला मेडिकलमध्ये काम होतं, जरा गोळ्या आणायच्या होत्या म्हणून गेलो होतो. मग मला एक गाणं म्हणायला सुचलं, पण ते गाणं काही चुकलंय आपल्याकडं, बरोबर बी नाही आलं बघा. आज मला विसरून मी नाव तुझे गुणवती. मला काय गाणं येत नाही, जी माझ्या मनाला सुचलं ते गाणं मी म्हणलेले आहे. ते बरोबर आहे का चूक आहे मला कमेंट करा. नंतर मग आम्ही गेलो होतो तिकडे. मग दीदीला म्हणलं चल ना पटापटा यार, मला स्वयंपाक करायचा. मग दोघे आम्ही मेडिकलमध्ये गेलो. महागारी येताना ते कुरकुरे आणलं बघा. आम्ही कॉलेजवर असताना हे कुरकुरे खायचो, मला तर खूप आवडायचं. म्हणून दीदी म्हणली मला कॉलेजची आठवण परत करायचे. आणि असं रस्त्यानं कुणाला खायची सवय आहे मला कमेंटमध्ये सांगा. मी लहानपणापासून अशीच आहे, मला असंच आवडतं असं रस्त्याने ती खायला. नंतर मग पप्पाच्या बर्थडेसाठी भयानं अचानक सरप्राईज दिलं त्या बारक्या. केकच घेऊन आला डायरेक्ट. पप्पाला म्हणला कपडे घाला. मग आम्ही पप्पाला ओवळलं वगैरे. मग नंतर मम्मीला म्हणलं तू बी ओवळ, आता आपण दोघीचा दीदी काय ओवळत नसते आजारी असल्यामुळं. नंतर मग आमचं काम मम्मीनं ओवळलं, पप्पाला केक वगैरे कट करायला लावला. आणि खरं सांगू का, बापा इतकं प्रेम आपलं कोण सुद्धा करत नसतो. ती स्वतःच्या पोटाला चिमटा काढतो, पण लेकरा बाळांना कधीच कुठल्याच गोष्टीला नको म्हणत नसतो. बापासारखं नाही सारखं प्रेम करणार आपल्या नशिबात कोणी सुद्धा नसतं. आईवडिलांचे उपकार आपण आयुष्यभर कधीच विसरायचे नसते. नंतर मग आमचे पप्पा घाबरलेच त्या ह्याला. मी सुद्धा घाबरली, मी पहिल्यांदा लावली होती. मग आम्ही मजेत होतो सगळे. आजच्या पुरतं एवढं गायच. खरं सांगू का, आमचे पप्पा सगळ्यात ग्रेट आहेत आणि मम्मी पण ग्रेट आहे. आम्ही मम्मी पप्पाला कधीच दुरावा देणार नाही. आजच्या पुरतं एवढं, बाय गायच.